आज मतदार दिवस म्हणून आम्ही देशभर साजरा करतो। मतदानाचा हक्क हा लोकशाहीमध्ये सर्वोत्तम असा हा हक्क आहे। खरं तर राज्यामध्ये निवडणुका पारदर्शकपणे होणं आणि पारदर्शकपणे घेणं एक स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाचं काम आणि कर्तव्य आहे। परंतु अलीकडे मोदी सरकारने या सर्वच संविधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करून यांची स्वायत्तता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे। खरं तर निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागतात। हे दुर्दैवानं इथे सांगावं लागतं। ते निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत की भाजपचे कार्यकर्ते आहेत हा खरा प्रश्न देशातील लोकांना पडलेला आहे। म्हणजे लोकसभेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत या निवडणुका पारदर्शकपणे झाल्या नाहीत हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे। ते दिसलंच नाही। आणि लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं मतदान जे आहे ते अवघ्या 6 महिन्यामध्ये म्हणजे 2019 ते 24 5 लाख मतदान झालं, वाढलं। परंतु 24 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत 50 लाख मतदार वाढले कसे? म्हणजे 5 वर्षामध्ये 5 लाख मतदान वाढलेत आणि 6 महिन्यामध्ये 50 लाख मतदार वाढले। त्याच्याही पलीकडे जाऊन निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर 76 लाख मतं अधिकची किंवा मतं झाली त्याचा खुलासा करण्याची विनंती आम्ही निवडणूक आयुक्तांकडे केली। पण तिथे कुठेही त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही। याचाच अर्थ ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी जी काही 5 वाजता नंतर मतदान 76 लाख मतं वाढली, इथे सुद्धा हे संशयास्पद आहे। हे कुठेतरी पारदर्शकपणा यामध्ये दिसत नाही। ही मते कशी वाढली या संदर्भात आजपर्यंत निवडणूक आयोग उत्तर देऊ शकले नाही। म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की काहीतरी या संदर्भात गडबड आहे। आणि म्हणून आज काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे सातत्यानं वाढीव मतांचे पुरावे मागितले, त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही। आणि मतदारांचा मतावर निवडणूक आयोगाने भाजपच्या फायद्यासाठी दरोडाच टाकला असं आमचं स्पष्ट मत आहे। म्हणून निवडणूक आयोगच जर दरोडेखोर होत असेल, दरोडेखोराच्या भूमिकेत दिसत असेल तर ते या देशामध्ये लोकशाही शिल्लक राहील का? लोकांच्या मताला महत्त्व राहील का? निवडणुका पारदर्शकपणे निवडणूक आयोग घेऊ शकेल का? आणि म्हणून आज आम्ही या सर्व मुद्द्यांच्या खुलाशासाठी या निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका पारदर्शकपणे घ्याव्या, त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राखावी आणि असं त्यांनी त्या पद्धतीनं काम दाखवावं। म्हणूनच जे काम निवडणूक आयोग भाजपच्या फायद्यासाठी करत आहे, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशा निवडणूक आयोगांचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन करत आहोत। निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी आणि त्याची मागणी करण्यासाठी आज जिल्ह्यामध्ये आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आणि निवडणूक आयोगाने जी स्वायत्तता त्यांना दिली आहे त्या स्वायत्ततेप्रमाणे पारदर्शकपणे काम करावं अशी आमची मागणी असणार आहे। निवडणुकीच्या वेळेस महायुतीचे सगळे नेते म्हणत होते की एसटी नफ्यामध्ये आहे, लाडक्या बहिणीमुळे त्यांना सवलत दिली। परंतु काल प्रताप सरनाईक म्हटले की रोजचा 3 कोटीचा तोटा आहे, महिन्याला एसटीचा 90 कोटीचा तोटा आहे। असं हे
भाडेवाढ एसटी ही गोरगरीब सामान्य माणसाची सेवा आहे. इथे कामगार, मजदूर, घरगडी, अत्यंत गरीब माणूस, त्यासाठी ती सेवा आहे. आता अलीकडे एसटीचा वापर करतो कोण? ग्रामीण भागातील एसटी म्हणजे ही रक्तवाहिनीसारखं काम करते. इथे नफा तोटा बघण्याची गरज नाही. मग लाडकी बहिणाची योजना आणल्यानंतर एसटी नफ्यात होती, मग आता तोट्यात कशी गेली? तर लाडकी बहीण गुणाळली का? अर्ध्यावर आणली का? आणि विशेष म्हणजे एसटीमध्ये झालेला भ्रष्टाचार. काल परवा ज्या बसेस रेंटनी घेण्याचा निर्णय होता तो रद्द केला गेला. एसटी महामंडळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला होता. त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं कामच सरकार करत आहे आणि म्हणूनच हा तोटा सुद्धा वाढतोय. मला स्पष्टपणे सरकारकडे मागणी करायची आहे, अशा पद्धतीनं जी दरवाढ केली गेली ती गरीब माणसाची लूट आहे. गरीब माणसाला वेटीस धरणं आहे. गरीब माणसाच्याकडे हे सरकार तुच्छतेनं पाहते आहे. अरे दरोडा टाकायचा तर मोठ्यावर टाका, वाढवायचं टॅक्स तर मोठ्यावर वाढवा, पण त्या गरीबाची सेवा त्यामध्ये हे 15% जी वाढ करून त्याच्या खिशाला अगोदरच भोकं पडली आहे. आज मतदार दिवस म्हणून आम्ही देशभर साजरा करतो. मतदानाचा हक्क हा लोकशाहीमध्ये सर्वोत्तम असा हा हक्क आहे. खरं तर राज्यामध्ये निवडणुका पारदर्शकपणे होणं आणि पारदर्शकपणे घेणं एक स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाचं काम आणि कर्तव्य आहे. परंतु अलीकडे मोदी सरकारने या सर्वच संविधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करून यांची स्वायत्तता संपुष्टात आणण्याचं काम सुरू केलं आहे. खरं तर निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागतात. हे दुर्दैवानं इथे सांगावं लागतं. ते निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत की भाजपचे कार्यकर्ते आहेत, हा खरा प्रश्न देशातील लोकांना पडलेला आहे. म्हणजे लोकसभेमध्ये किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत या निवडणुका पारदर्शकपणे झाल्या नाहीत, हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे. ते दिसलंच नाही. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये झालेलं मतदान जे आहे ते अवघ्या 6 महिन्यामध्ये म्हणजे 2019 ते 24 5 लाख मतदान झालं, वाढलं. परंतु 24 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत 50 लाख मतदार वाढले कसे? म्हणजे 5 वर्षामध्ये 5 लाख मतदान वाढलेत आणि 6 महिन्यामध्ये 50 लाख मतदार वाढलेत. त्याच्याही पलीकडे जाऊन निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर 76 लाख मतं अधिकची किंवा मतं झाली. त्याचा खुलासा करण्याची विनंती आम्ही निवडणूक आयुक्तांकडे केली, पण तिथे कुठेही त्यांनी त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही. याचाच अर्थ ज्या दिवशी मतदानाच्या दिवशी जी काही 5 वाजता नंतर मतदान 76 लाख मतं वाढली, इथे सुद्धा हे संशयास्पद आहे. हे कुठेतरी पारदर्शकपणा यामध्ये दिसत नाही. ही मते कशी वाढली या संदर्भात आजपर्यंत निवडणूक आयोग उत्तर देऊ शकले नाही. म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की काहीतरी या संदर्भात गडबड आहे.